नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं चॅनलमध्ये. शुभ सकाळ सर्वांना, हॅपी संडे. आज संडे नाही का, मस्त मस्त. आज काय, आज आहे चिकन डे. सगळ्यांच्या घरी चिकन मटनच बनतं. आमच्या बी घरी बनणार आहे होते, अजून तर काही ठरलं नाही. आज सकाळी सकाळी आंघोळ बिंघोळ झाल्या, दौंडवरून आल्यापासून केसच नाही धुतले. केस चिकट 3 दिवस झालं. आज केस धुतले. तिथं गावाने चिकट केस होतात. आंघोळ झालं. आताच लगेच सकाळी सकाळी खरेदी केली. सकाळी सकाळी भाजीचा टेम्पो आला आमच्याकडे. येतो 2-3 दिवसाला भाजीचा टेम्पो. मी आल्यापासून तर आलो होतो, मला वाटते आलेल्या दुसऱ्या दिवशी. त्या दिवशी त्याच्याकडं ना बदामी आंबा होता, तो मी घेतले नाही. पण आज मस्त आंबे होते बघा, हापूस आंबे. 400 रुपये डझन. मी 500 रुपये डझन बोलला, तर 450 रुपये डझन दिले. तर मी काय केलं, 8 डझन घेतले. जास्त नाही घेतली, कारण पोरं नाहीत ना, मग काय करू, उगाच खराब व्हायला घेऊन ठेवू. पोरं तर दौंडला आहेत, मग काय. तर मी आता 1/2 डझन घेतले. आता अनमोल तुमची दाजी तर नकोच म्हणली काय करायला, मी तर खात नाही आंबा. पण मी घेतले. म्हणजे आता उद्या मस्त उपवास आहे, उद्या आमरस पुरीचं जेवण करेन. आमरस खातात दाजी, आंबा नाही खात. मस्त असे मोठे मोठे आंबे आहेत बघा, 450 रुपये डझन. मस्तपैकी उद्या आमरस करते. मस्त अशा अनमोल मी आंबे बसून खाल्ले. हापूस आंबे पोते घेतले. त्यानंतर मी बदामी पण आले होते नंतर थोड्या वेळाने, ते पण घेतलं. पण हापूस आंबा आंबटच निघला. नाही बघा, बदामी एकदम गोड गोड असे. मी अनमोलने बसून खाल्ले. अनमोलला इडली पण आणली होती, ते पण खात होतं. मी दाजी चिकन खात नाही, मी अनमोल खात होता. पोरत आहे गावाला, तर दाजी आणि पोरं असलं की आम्ही मग आम्हाला चालतं चिकन बिर्याणी, पोरांना लागते. आणि दाजी काही चिकन खात नाही. मग म्हणलं चला आज दाजींसाठी मटणच आणावं. तर मटण आणलं मी, आता शिजायला घालते. आज दुपारचा स्वयंपाक करून खायचं, संध्याकाळी बनवायचे. आणि आता ना मी ना रवा होता घरात शिल्लक बरं का, तर डब्बा आहे स्टीलचा, तर त्याच्यात ना मी रवा भिजाय घातला आहे. आज दाजी घरी आहे, तर म्हणलं चला नाश्त्याला काहीतरी वेगळं करावं म्हणलं. रोजचं काही ते खातातच ऑफिसमध्ये, तर मी रवा भिजायला टाकला. आज म्हणलं रवा डोसा करावं. बघा ना कसं बुडबुडी निघते याच्यामध्ये. रवा भिजायला घातला आहे, तर शिजायला टाकल्यावर अशा खालून बुडबुड्या निघतात. आता याला 1-2 तास भिजायला टाकणार, आणि मग ह्याची संध्याकाळी 6 वाजता डोसे बनवणार. बुडबुडे बघा कशा निघतात ते. पाण्याने ह्याला धुवून घेतले बरं का, आणि मग भिजायला पाणी टाकते मी, कारण काय कचरा बिचरा असेल तर निघून जातं. आपण चाळून तर ठेवलं नसते म्हणा, धुतला पण मी 2 पाण्याने चांगला. आणि आता हे भिजायला ठेवते 2 तास. या मग जेवायला. आज आहे असं संडे स्पेशल बघा, मटण कसा मस्त तरी आली मटणला. भात, ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू, एकदम मस्त तरीचं काळा मसाला टाकून कालवण बनवले. मस्तपैकी या जेवायला टाकून. कसं वाटलं आज संडे स्पेशल. संध्याकाळी जेवल्यानंतर जरा हवेशीर फिरायला आलं. लय गरमी मुंबईमध्ये आहे, आणि सगळीकडे तसंच म्हणायला गरमीच आहे. गरमीचं काही कुठं हीच नाही, कमीच नाही आहे. पण गरमीचं स्वयंपाक करून, जेवणं, घरातलं कामावरून म्हणलं चला आता जरा अर्धा तास निवांत. जेवण पण झाल्या लगेच बसू पण नाही वाटत. मग जराशी म्हटलं फिरून. अनमोल गेला पुढं. आता शुभ्रा असती, आदित्य असतात, आले असतात पळत मागं. आता दोघं गावाला आहेत, त्याच्यामुळं काय अनमोल पुढं गेला निघून. तर मला म्हणला मम्मी तू ये मागणं, फिरते लांब पुढंपर्यंत जातो, मी नाही जात. तर इथं कसं. आणि आज दाजींना तर आज कंटाळा आला, तर दाजी झोपले घरातच. काय फुसफुस वाटते.
भीती वाटते चुकाट्याचं बिकडं अडचण आहे बघ. पाडले आता हे सगळं ना, त्याच्यामुळं पाडायला लागले ते एक भीती पण वाटते. पहिले झाडं बिडं होती ना मोठी मोठी, त्यामुळे भीती पण वाटते. इथं लग्न आहे परवा, मस्त वाटते ना असं डेकोरेशन काहीतरी. काय लाईट स्पीकर होतं 2-3 दिवस, पण आता काय माहिती बंदच केलं आहे. आज 10च्या नंतर बंद केलं वाटतं त्यांनी. मस्त वाटतं होतं ते 2 दिवस. आणि हवा पण एवढी छान सुटली ना आता, ते हवे तिथं बस एकदम गावच्यासारखी हवा. इकडं पाठीमागं ह्या साईडला पुढं समुद्र आहे ना, त्यामुळे समुद्राची हवा लाट आली की एवढं मस्त गार वाटते. ते बघा नाव काढलं लाईट स्पीकर लागला. तर बाय, चला आता. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडल्यास नक्की लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी.